नमस्कार मैत्रिणींनो, काय म्हणता? तुमची पण शंकरपाळी बिघडलीत का माझ्यासारखीच? तर काही टेन्शन घ्यायचं नाही. होतं कधी कधी, तसंच माझ्यासोबत सुद्धा झालं. तर बिघडलेली शंकरपाळी मी कशा पद्धतीने नीट केली, एकदम परफेक्ट बिस्किटांपेक्षाही खुसखुशीत केली, आणि काय चूक झाली की ज्याच्यामुळे माझी शंकरपाळी बिघडलीत, हे सगळं मी तुम्हाला डिटेल यामध्ये सांगणार आहे. घाईगडबडीत होतं, पण तुमची चूक झाली नाही पाहिजे जशी माझी झाली. तर व्हिडिओ पूर्ण बघा, म्हणजे तुम्हाला लक्षात येईल आणि तुमच्याकडून सुद्धा ही चूक होणार नाही. तर व्हिडिओला पूर्ण बघा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. तर चला बघूया काय चूक झाली, आणि तुम्हाला परफेक्ट प्रमाण मी सांगणार आहे. मी सगळ्यांना सांगते प्रमाण, आणि इथे माझीच रेसिपी चुकलेली आहे, तरी पण ठीक आहे, आपण ते नीट करूया अगदी व्यवस्थित. तर बघा, इथे 1 वाटी मी पिठी साखर घेतलेली आहे. त्याचबरोबर त्याच वाटीने मला इथे तूप 1 वाटी घ्यायचं आहे, आणि दूध. आणि हे सगळं मी एका बाजूला काढून ठेवलेलं, पण त्यात काय झालं, तेवढ्यातच मी मुलांसोबत बोलायला लागले आणि पिठी साखर तर घेतली, तूप घेतलं, पण यामध्ये दूध मिक्स करायला मी विसरले. तर तुम्ही बघू शकता, हे छान मस्त मिक्स झालं. आणि त्यानंतर लक्षात आलं की अरे, आपण दूध तर ॲड केलंच नाही. बाजूला काढून वाटी ती तशीच होती दुधाची. परत मग त्यामध्ये मी दूध ॲड केलं. तर यामध्ये दूध ते ॲड केल्यानंतर अजिबात मिक्स होत नव्हतं, तुम्ही इथे बघू शकता. आणि ते होणार पण नाही, लक्षात आलं माझ्या. पण हे माझ्या लक्षात आलं नाही की यामध्ये आपण मैदा ॲड करायला पाहिजे. तर अशा वेळेस आपलं पण काम करत नाही डोकं. तर हे मिश्रण मी असंच्या असं घेतलं आणि मिक्सरला फिरवलं की मिक्सरमध्ये सुद्धा एकजीव छान होईल, आणि त्यानंतर मग मी मैदा यामध्ये ॲड करेल. पण मिक्सरला सुद्धा ते मिक्स झालं नाही. मग परत मी काढून घेतलं ते, आणि तुम्ही बघू शकता पसारासुद्धा खूप झाला होता इथे, हे सगळं असं झाल्यामुळे. तर हे एक अशा पद्धतीने काढून तर घेतलं, आणि यामध्ये बसेल तेवढा मी मैदा घेतला, आणि त्यामध्ये चिमूटभर मीठ घालूनच मी अगोदर ठेवलं होतं, आणि चाळूनसुद्धा ठेवला होता मैदा. पण या सगळ्या गोष्टी अशा एका चुकीमुळे इतका पसारा झाला आणि असं सगळं झालं. तर ही चूक तुम्ही करू नका. आता मी इथे तुम्हाला इथे यामध्ये जेवढा बसेल मैदा तेवढा ॲड करायचा आहे, आणि मस्तपैकी तयार करायचा आहे गोळा. बघू शकता, अगदी मस्त होतो, चुकत नाही, काही नाही, परफेक्ट एकदम शंकरपाळी बनतात. तर बघा, तुम्ही हा गोळा मस्त झालेला आहे. याला मस्तपैकी असं मळून घ्यायचं आहे. तुम्हाला पाहिजे तर लगेच तुम्ही शंकरपाळी तयार करू शकता, किंवा अर्धा तास ठेवू शकता, 2 तास पण ठेवू शकता, काहीही होत नाही. एकदम परफेक्ट खुसखुशीत बनतात. डोळे लावून करा. तुम्हाला मी इथे आता प्रमाण सांगते. 1 वाटी तूप, 1 वाटी दूध, 1 वाटी पिठी साखर, हे प्रमाण आहे. तुम्हाला जर जास्त गोड पाहिजे असेल तर 1 वाटीपेक्षा जास्त थोडी तुम्ही पिठी साखर घेऊ शकता. अगदी परफेक्ट बनतात. तर असं हे प्रमाण आहे. आणि मैदा तुम्हाला पाहिजे तेवढा यामध्ये घालायचा आहे आपल्याला गोळा तयार होतपर्यंत, आणि चिमूटभर फक्त मीठ घ्यायचं आहे. अगदी न चुकता हे प्रमाण घ्या तुम्ही, व्यवस्थित शंकरपाळी बनतात. तर इथे बघू शकता, थोडा गोळा घेतला, आणि अशा पद्धतीने जाडसर आपल्याला चपाती अशी लाटून घ्यायची आहे मस्तपैकी, आणि सुरीने, किंवा तुमच्याकडे शंकरपाळी कट करायचं कटर असेल तर त्यांनी अशी छोटी तुम्हाला ज्या साईजची पाहिजे कट करून घ्या. तर अशा पद्धतीने आज हे फिसकटलेली शंकरपाळी मी नीट खुसखुशीत केलेली आहे, आणि दरवर्षी करते. सगळ्या मैत्रिणींना सांगते, सगळ्या अशाच पद्धतीने करतात माझ्या मैत्रिणी, आणि माझीच रेसिपी इथे अशी झाली. पण मला असं वाटलं अशी तुमची पण होऊ शकते. तर हा व्हिडिओ मी कट न करता हे सगळं मी तुम्हाला दाखवलेलं आहे. कट करता पण आलं असतं, पण मी कट केलं नाही. कारण असू देत, कारण एखादी वेळा आपलं घाईगडबडीत असं होऊच शकतं, चुकू शकते. पण ती पण रेसिपी आपल्याला नीट करता आली पाहिजे, आणि यामध्ये चुकण्यासारखं काहीही नसतं. अगदी सोपी पद्धत आहे. हे मी दूध तूप हे काही गरम केलेलं नाही, रूम टेम्परेचरलाच घ्यायचं आहे आपल्याला. एकदम मस्त रेसिपी बनते, आणि खुसखुशीत शंकरपाळी बनतात. तर बिनधास्त हे प्रमाण तुम्ही घ्या. अशा पद्धतीने मस्तपैकी सुरीनीच शंकरपाळी जी आहे पोळपाटावर लाटलेली, ती अशी सुरीनीच अलगद उचला. आणि तळताना बघा, तळताना सुद्धा ही शंकरपाळी अशी झाऱ्यामध्येच घ्या अलगद, आणि तेलामध्ये अलगद सोडा. आता इथे गरम तेल, आपल्याला फार गरम तेल नाही पाहिजे. सुरुवातीलाच एवढी शंकरपाळी तेलामध्ये सोडू नका. अगदी तेल कितपत गरम आहे हे बघण्यासाठी सुरुवातीला 4 ते 5 शंकरपाळी त्याच्यामध्ये टाका तेलामध्ये. ती कशा पद्धतीने लाल होतात ते बघा. आपल्याला एकदम कमी तेल गरम असलेलंच पाहिजे. इथे एकदम गरम तेल नाही पाहिजे.
गरम तेलामध्ये जर तुम्ही शंकरपाळी टाकलीत तर पूर्ण ती बाहेरून लाल होतात पण आतमध्ये कच्ची राहतात आणि त्यामुळे ती व्यवस्थित होत नाही. तर सुरुवातीला जी आहे तुम्ही 4 ते 5 शंकरपाळी सुरुवातीलाच तेलामध्ये टाकून बघा. तेल किती गरम आहे तुम्हाला कळेल. जर ते जास्त गरम नसेल तर अशा पद्धतीने रंग येईल शंकरपाळ्यांना आणि अशा पद्धतीचा जर रंग आला तर समजा की तेल बरोबर आहे. आणि खूप जर लाल शंकरपाळी झाली 4 ते 5 टाकलेली शंकरपाळी सुरुवातीला तर थोड्या वेळ आणखी थांबा, थोडं तेल आणखी थंड होऊ द्या. तर अशा पद्धतीने आपल्याला कमी आचेवरती मस्तपैकी मंद आचेवरती शंकरपाळी तळून घ्यायची आहे. तर असाच कलर सुरुवातीला असला पाहिजे हे लक्षात ठेवा. तर हे तळण्यासाठी तुम्हाला सांगते, हे शंकरपाळी तळण्यासाठी अगदी परफेक्ट होण्यासाठी कमीत कमी मंद आचेवरती 2 मिनिट तरी लागतात. मोजून मी तुम्हाला सांगते 2-2.25 मिनिट एवढेच लागतात. तर बघा अशा पद्धतीने मंद आचेवरती मस्तपैकी शंकरपाळी तळून घ्यायची आहे आणि झाऱ्याने थोडं थोडं असं मिक्स करत राहायचं आहे. तर घाई अजिबात करायची नाही, एकदम परफेक्ट रेसिपी बनते. आता ही मी इथे चुकलेली रेसिपी तुम्हाला सांगितलेली आहे, तुमची पण चूक अशी होऊ नये म्हणून. आणि माझी रेसिपी कधीही चुकत नाही. ही पण मिस्टेक थोडी झाली, मुलांसोबत बोलता बोलता ते दूध मिक्स करायचं राहून गेलं, पण होतं कधी कधी. पण आता मी इथे तुम्हाला सांगते, टिप्स तर मी दिलेले आहेत. आता परत एकदा प्रमाण सांगते. 1 वाटी तूप, त्याच वाटीने आपल्याला घ्यायचं आहे तूप आणि पिठी साखर आणि हे तीनही एकाच वेळेला मिक्स करायचं आहे आणि रूम टेम्परेचरलाच. आणि मीठ चिमूटभर घ्यायचं आहे आपल्याला आणि यामध्ये बसेल तेवढा आपल्याला मैदा ॲड करायचा आहे गोळा तयार होतपर्यंत आणि मस्त जाडसर लाटायचं आहे आणि अशा पद्धतीने शंकरपाळी मंद आचेवरती तळून घ्यायची आहे. तुम्ही इथे बघू शकता किती छान मस्तपैकी रंग आलेला आहे, क्रिस्पी पण झालेले आहेत आणि खूप डिलिशियस पण दिसत आहेत. तर आलंय ना तोंडाला पाणी तुमच्यासुद्धा. तर तुम्ही अशा पद्धतीने रेसिपी नक्की बनवा. थोडं शांतपणाने रेसिपी ही बनवा. कुठलीही रेसिपी असू दे, दिवाळीचा फराळ मस्तपैकी उत्साहाने बनवा आणि मस्त शंकरपाळी एन्जॉय करा. फराळ सगळा बनवा आणि खूप छान छान पदार्थ एन्जॉय करा तुम्ही. तर आज ही चुकलेली, फिसकटलेली, बिघडलेली रेसिपी मी तुमच्यापुढे जशीच्या तशी ठेवलेली आहे आणि त्यातून कशी आपण व्यवस्थित करायची ते सुद्धा मी सांगितलेलं आहे. प्रमाण लक्षात ठेवा, पद्धत लक्षात ठेवा, काही चुकत नाही. डोळे लावून ही रेसिपी बनवा. आणि चला मग आजची ही रेसिपी कशी वाटली मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईबसुद्धा नक्की करा. तर आजची ही रेसिपी शेअर करण्याचा माझा एकच उद्देश होता की रेसिपी चुकण्यासारखं काही नव्हतं, पण थोडं माझं दुर्लक्ष झाल्यामुळे इतका सगळा पसारा पडला. तर आता इथे तुम्ही बघू शकता किती मस्तपैकी रंग आलेला आहे आणि क्रिस्पी पण झालेले आहेत. तर नक्की ही पद्धत तुम्ही यूज करा आणि एक नंबरच रेसिपी बनणार आहे आपली, क्रिस्पी आणि खुसखुशीत. तर नक्की सांगितल्याप्रमाणे तुम्ही ही रेसिपी एन्जॉय करा. हॅप्पी दिवाळी. लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा.